पचौरा तालुका के खड़कदेवला खुर्द में शिव छत्रपति गणेश मित्र मंडल ने श्री गणेश की स्थापना की थी, जो कि आज श्री गणेश की विदाई होगी, इसलिए विसर्जन के लिए नदी के बैसन की तालाब शुरू हो गई है। खड़कदेवला में हिवारा नदी बैसन में बड़ी मात्रा में जहरीले पौधे फैल जाने के कारण नदी का पानी नौगम्य नहीं रह गया है। चूंकि पानी पर तैरते जहरीले पौधे हर जगह दिखाई देने लगे हैं, इसलिए शिव छत्रपति गणेश मित्र मंडल के पदाधिकारियों के बीच ये प्रश्न उठा कि श्री गणेश का विसर्जन कैसे किया जाए। इसलिए शिव छत्रपति गणेश मित्र मंडल के युवाओं ने आपस में विचार विमर्श के बाद हिवारा नदी बेसिन में पानी पर तैरते जहरीले पौधों की सफाई का अभियान चलाने और श्री गणेश के विसर्जन के लिए स्थान की व्यवस्था करने का निर्णय लिया। बप्पा के विसर्जन के लिए आवश्यक क्षेत्र की नदी तलहटी में सफाई की गई। हिवारा नदी तलहटी के पानी में तैर रहे जहरीले पौधे को हटाने के लिए सफाई अभियान चलाने वाले युवाओं की हर जगह प्रशंसा हो रही है। प्रशासन ने इस पर तुरंत ध्यान दिया है और खड़कदेवला में हिवारा नदी के पानी में तैर रहे जहरीले पौधे ने अपना साम्राज्य फैला लिया है। ग्रामीणों ने मांग की है कि प्रशासन तुरंत सफाई अभियान चलाकर ग्रामीणों को राहत प्रदान करे। इस दौरान खड़कदेवला गांव के खानदेशी रील स्टार अप्पा तेली, शिव छत्रपति गणेश मित्र मंडल के अध्यक्ष भरत बालू मोरे, हितेश सुभाष तेली, सुभाष बाबूलाल तेली ने अभियान में भाग लिया। ग्लोबल इंडिया टीवी के लिए जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। मित्रमंडळी, मी आप्पा तेली, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा। तर आमच्या गावाचं धरण हे पूर्ण 100% भरलेलं आहे आणि आमच्या गावाचे जे गणेश मित्र मंडळ आहे त्यांना गणपती विसर्जन करण्यासाठी नदी पात्रामध्ये तुम्ही ही घाणेरी वनस्पती तुम्ही बघू शकता। ही घाणेरी वनस्पतीमुळे त्या नदी पात्रामध्ये गणपती विसर्जन करायला त्रास होतोय। तर आमच्या गणेश मित्र मंडळांनी ती घाणेरी वनस्पतीतून नायनाट केलेला आहे। तर गणपतीचं विसर्जन होईल तर प्रशासनाकडे एकच मागणं आहे आमचं की ही घाणेरी वनस्पतीचं लवकरात लवकर विल्हेवाट करायचं, कारण आमचं गावाचं धरण आहे हे पूर्ण 100% भरलेलं आहे। तर या वनस्पतीमुळे जे ओव्हरफ्लो होणार आहे ते ओव्हरफ्लो नंतर ते आजूबाजूचे घर आहे त्यांना धोका आहे आणि बरेच इकडून रहदारी वापरत आहेत त्यांना पण तो, आणि जे नळकुंडे आहे आपले पुलावरचे ते नळकुंडे घाणेरी वनस्पतीमुळे जाम होत आहेत, त्याच्यामुळे त्याचा वसारा मागे जात आहे। तर प्रशासनाला एकच विनंती आहे लवकरात लवकर या वनस्पतीची विल्हेवाट करायचं। मी संदीप पाटील, खडकदेवळा खुर्द या गावाचा रहिवासी। तर मित्रांनो, आपण बघताय की आपल्या खडकदेवळा गावातील हिवरा प्रकल्प आहे, या नदीमध्ये हे वनस्पती खूप वाढलेली आहे, खूप प्रमाणात आहे। तर प्रश्न असा होता की गावातील दोघी गावाचे जे गणेश मंडळ आहेत यांना विसर्जनासाठी जागा नव्हती, तर हे मंडळाने मेहनती करून स्वतः थोडी जागा तयार केलेली आहे, परंतु पूर्ण नदी साफ करणे हे शक्य नव्हतं। तर याच्यात प्रशासनाने मदत करावी। विशेष गावाची जे खर्ची वगैरे पूल आहे, जे महापूर आल्यानंतर जे पाणी येतं हे पाईप वाट्या न निघता हे पूर्ण पाईप या गवतामुळे ब्लॉक होतात आणि हे पाण्याचा स्तर वरून वाढतो खर्चीवरती, आणि दोघं गावांचं इकडे तिकडे जाणं येणं बंद होतं, मुलांचं शाळेत जाणं बंद होतं। त्या गावातील शेतकरी इकडे येऊ शकत नाही शेतामध्ये, हे सर्व समस्या येतात यामुळे, या गवतामुळे। तर प्रशासनाला ही विनंती आहे किंवा काहीतरी निर्णय घ्यावा व यांना जी स्वच्छता करण्याकरता हीच विनंती। नमस्कार, माझं नाव रितेश देवरे, राहणार मी खडकदेवळा बुद्रुक येथील रहिवासी आहे। दादा, एक आज आहे की मी नदी पाहण्यासाठी आलो दादा। जो हिवरा प्रकल्प आहे हा जर 100% भरून अवसंडत होतो दादा, पण एक निर्दयनाची आणि एक दुर्दैवाची गोष्ट आहे की आज गणेश आपण 10 दिवसापूर्वीच्या गणेश महाराजांची स्थापना केली, पण जेव्हा इथं पाहिलं तर विसर्जनाची जी जागा होती दादा ती सुनिश्चित नाही होती, कारण इथं हिवरा नदी हा एकदम दूषित आणि जो विषारी वनस्पती असल्यामुळे ब्लॉक झालेली आहे। तर दोघी गावाच्या गणेश मित्रमंडळांनी थोडं एकत्र येऊन जो विसर्जनाचा थोडासा स्पॉट होता थोडं क्लीन केलं आहे आणि त्याच्यामुळे विसर्जनाची थोडी का होईना पण ती जागा निश्चित झालेली आहे। पण माझी एक प्रशासनाला विनंती आहे की कुठेतरी तुम्ही एक हिवरा जो नदीचा आहे याला थोडा चेक करून येणारे ज्या दुर्घटना होणार आहेत, ज्या आपण विचार करीच्या पलीकडे होणार आहेत, ते लवकरच त्याचं नियोजन करावं। धन्यवाद। खडकदेवळा शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचा अध्यक्ष बोलतोय। आज ठीक आपले गणपती उठत आहेत आणि धरण भरून रात्रीत भरलं आणि सकाळी ओसंडायला लागलं, आणि ते ओसंडत असताना या ठिकाणी कोणीतरी बियाणं आणून सोडून दिलं आहे, ही दुर्दैवाची घाण झालेली आहे। आणि मंडळांना गावातील असा प्रश्न पडला की आता गणपती हा बुडवा कुठं, पण
दुर्दैवाने आम्ही ते डिसिशन घेतलं आणि इथे आलो आणि ती घाण आम्ही आता अशी साफ केलेली आहे. तर प्रशासनाला आम्ही एकच मागणी करतो, कुठेतरी त्यांनी आता डिसिशन घेतलं पाहिजे आणि ही घाण वगैरे चेक केली पाहिजे आणि ते लक्ष दूर होत आहे, थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि एवढंच बोलून माझी मी 2 शब्द थांबवतो. किती ठिकाणी घाण आहे ही युरा नदीमध्ये? हिरवा नदीमध्ये दादा आता ठिकठिकाणी पूर्ण हिरवा नदी भरलेली आहे घाणाची. पूर्ण ठिकाणी इकडे झाली आहे, तिकडे पूर्ण धरणाची भीत आहे, तिकडनं इकडे पूर्ण घाण आहे. आता गणपती बुडाचा कुठे, आता आम्ही इथला चेक करून इथे बुडवतोय. म्हणजे तुम्ही तुमच्या गणपती बुडवण्यासाठीची घाण चेक केली, बाकी काय मागणी मग तुमच्यात? आता आमची मागणी आहे की त्यांनी चेक करावं, प्रशासनाकडे एवढीच मागणी आमची की त्यांनी आता पूर्ण घाण चेक करावं आणि दुसरं काहीच नाही. मग बस एवढी